नमस्कार, सान्वी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रवा केक. तोही बेकरी पद्धतीने. घरच्या घरी खूप छान होतो, सॉफ्ट असा होतो आणि चवीला तर खूप छान लागतो. लहान मुलं आवडीनं खातील हा केक. तर चला आपण पटकन साहित्य बघून घेऊया आणि रेसिपीला लागूया. तर आपण पटकन साहित्य बघून घेऊया. मी एक पूर्ण वाटी रवा घेतला आहे. हा अर्धा वाटीपेक्षाही कमी मी मैदा घेतला आहे आणि ही अर्धी वाटी मी साखर घेतली आहे आणि थोडीशी 2-3 वेलच्या टाकल्या आहेत मी ह्याच्यामध्ये. तुम्हाला जसा गोड जसा कमी जास्त पाहिजे असेल तशी तुम्ही साखर घेऊ शकता. ह्याच्यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर घेतले आहे. ही एक वाटी मी दही घेतला आहे. जेवढा रवा आहे ना तेवढं दही घेतलं आहे. आंबट दही घ्यायचं नाही आपल्याला. आणि हे दूध जेव्हा आपण रव्याचं बॅटर करू तसं आपल्याला वरती लागेल तसं दूध आपल्याला वापरायचं आहे. आणि व्हॅनिला एसेन्स टाकणार आहे मी अर्धा चमचा आणि 1 ते 2 ड्रॉप जेल कलर असला तर ठीक आहे, नसला तरी काही हरकत नाही. तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला मी 1 वाटी रवा हा मी घेते. हा अर्धा वाटी मी मैदा घेतला आहे आणि पिठी आपली ही साखर आहे आणि थोडीशी 2-3 वेलच्या टाकल्या आहेत मी आणि ही आपली 2 चमचे मिल्क पावडर टाकली आहे मी घेणार आहे. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते. बघू शकता आपले मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. हे बघा पावडर झाले आपले चांगलं. रवा, साखर, मैदा आणि मिल्क पावडर टाकली होती मी आणि थोडी वेलची पण टाकली होती. मस्त असा सुगंध पण येतो वेलचीचा. तर आता मी ह्याच्यामध्येच आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी दही टाकते. हे बिलकुल आंबट नाही आहे दही. आणि थोडंसं दूध टाकते कारण की लगेच दूध नको, जसं आपल्याला पातळ ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण नंतर दूध थोडं टाकू शकतो. आणि मी हे एकदा अजून थोडं मिक्सरला बारीक करून घेते. तर मी आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेते. तर आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता हे 10 मिनिटांसाठी झाकण लावून थोडं साईडला ठेवते म्हणजे आपला रवा चांगला फुगेल. तर नंतर मग आपण ह्याच्यामध्ये जसं दूध लागेल तसं ॲड करूया. तर आता मी 10 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवते. तर आपले 10 मिनिटं मिश्रण चांगलं फुललेलं आहे आपला रवा. तर आता ह्याच्यामध्ये मी बघू शकता आपलं रवा किती चांगला फुलला आहे. तर हे आपल्याला बरोबर आहे, दुधाची एक्स्ट्रा गरज नाही आहे. आपलं दूध हे बरोबर झालेलं आहे. त्याच्यामुळे आता मी ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकते. अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे आपल्याला आणि 2 ड्रॉप येलो जेल कलर तुम्ही टाकू शकता. नाही नसला तरी काही हरकत नाही. 2 ड्रॉप आपण जेल कलर टाकायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर आपण आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा आपला बेकिंग पावडर टाकते. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनो टाकला तरी चालेल. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकते म्हणजे आपलं हे इनो ॲक्टिवेट होईल. दूध टाकते थोडंसं आणि आपण हे चांगलं एका दिशेने हलवायचं आहे. जास्त वेळ नाही हलवत बसायचं. पटकन आपल्याला हे मिक्सचर चांगलं ह्या टीनमध्ये पहिलंच मी तेल लावून घेतलं होतं, ग्रीस करून घेतलं होतं तेल आणि थोडा मैदा टाकून सगळीकडनं पसरून घेतलं होतं. तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा टाकू शकता. आता हे मी मिश्रण आपलं जे केकचं मिश्रण आहे ते मी ह्या टीनमध्ये ओतून घेते आपल्या भांड्यात. आता हे चांगलं भांड्यामध्ये टीनमध्ये ओतून घेतलं आहे आणि हे आपल्याला तर मी हा टोप प्रीहीट करण्यासाठी ठेवला होता अगोदर. तर आपण आपले टीन ह्याच्यामध्ये ठेवूया. 10 मिनिटं आपल्याला टोप प्रीहीट करून ठेवायचा आहे आणि आता आपल्याला 30 मिनिटं तरी कमी गॅसवर बेक करून घ्यायचं आपल्याला केक. ह्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स पण टाकले आहेत. आता मी 30 मिनिटं चांगला बेक करून घेणार आहे. आता आपण बघूया आपला केक बेक झाला आहे की नाही. 30 मिनिटं झालेले आहेत. आता आपण एकदा बघूया आपण. वाव, बघू शकता आपला केक कसा बेक झाला आहे. किती फुलला आहे आपला, डबल झाला आहे. तर आता आपण हा सुरीच्या साहाय्याने आपण बघूया आपला मधोमध हे करून की आपला शिजला आहे की नाही केक. तर हां, खूप मस्त आपला बेक झाला आहे केक. आता आपण हा टीन बाहेर काढूया आणि पूर्ण थंड झाल्यावर मग आपण हा टीनमधनं केक काढून घेऊया. बघू शकता आपला केक थंड झाला आहे. असं मऊ असा स्पंची झालेला आहे. मी आता हा टीनमधनं केक काढून घेते. तर बघू शकता वाव कसं मस्त अशी जाळी सुटली आपल्या केकला.
मस्त झाला आपला केक. मी कट करून दाखवते तुम्हाला. बघू शकता मी केक कसा कट करून घेतला आहे. आपल्या केकला मस्त अशी जाळी सुटली आहे आणि कट पण एकदम परफेक्ट झाला आपला. एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक झाला आपला रवा केक. तर चला तर माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन पदार्थ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.